आपण आपल्या आजच्या या भक्तीस प्रारंभ करूया. रविवारच्या या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रिवायवल ग्लोबल पेज ख्रिस्ती मंडळी चर्च याच्या वतीने फेसबुक तसंच यूट्यूबवर लाईव्ह जेवढे प्रेक्षक आहेत आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आज प्रभू आम्हा प्रत्येकास विशेष आशीर्वाद देण्यासाठी या पवित्र भवनातून आणि विशेष करून आपल्या घरामध्ये जे पवित्र मंदिर आपण उभारलं त्यामधून आशीर्वाद देऊ. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या पूर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात सवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या गौरव महान पित्या, उपकार स्तुतीच्या अंत करणारे, धन्यवादाच्या अंत करणारे तुझी प्रजा, तुझे लेकर म्हणून परत एक वार आम्ही तुझ्या चरणी येतो. हो येशू, आम्ही निश्चितच आपलं मंदिर, आपलं चर्च, आपली मंडळी याला पवित्र परमेश्वर दूर राहून यावेळेस पवित्र परमेश्वर अनेक गोष्टीची खंत अशी बाळगून, परंतु पित्या तुझी प्रीती, तुझी दया परत एक बार आम्हावर हीच झाली की जेव्हा आम्ही तुझ्या नावाने एकत्र येतो, ते दोघं किंवा तिघं जरी असलो तरी तिथे तू हजर राहत आणि जिथे देव आहे तिचं पवित्र सामर्थ्य आहे, तिची सहभागिता आहे, ते आशीर्वाद देखील आहे. आज ते मंदिराचे आशीर्वाद देण्याकरता आम्ही आपल्या घरामध्ये तुझ्या चरणी एकत्र झालो असतो. आम्ही लॅपटॉपवर असो, आम्ही स्क्रीनवर असो किंवा आम्ही मोबाईलवर असो, येशू तुझे वचन आमच्या कानात पडत आहे. तुझी उपकार स्तुती करण्यासाठी आमचे अंतकरण तू तयार करत आहे आणि तुझे बोध आणि तुझे आशीर्वाद घेण्यासाठी पिते आपली दृष्टी आम्ही त्या पर्वताकडे लावतो जिथून आम्हाला सहाय्य प्राप्त होणार आहे. आणि यासाठी आजची भक्ती तू आम्हासाठी विशेष आशीर्वादित कर. शेजार पाजारचा डिस्टर्बन्स, मनातली सर्व चिंता, भीती, निराशा आणि सर्व टेन्शन नासूर येशूच्या नावात दूर कर. आणि आज जे मंदिराचे आशीर्वाद आम्हासाठी तू राखून ठेवले ते आशीर्वाद तू आम्हा प्रत्येकाला देव कर. आम्ही एक चित्ताने एक मनाने तुझ्याकडे दृष्टी लावत असताना पवित्र आत्मा या भक्तीचा ताबा तू घे. आत्म्याच्या द्वारे आमची भेट घेतली जात असताना आज परत एक वार तू मला सिद्ध कर, स्थिर कर, सज्ज कर आणि परत एक वार येशू नव्याने आम्हाला तुझ्या वचनात, तुझ्या प्रार्थनेत चालण्याकरता सर्व रोगराई आणि सर्व निराशाच्या भीतीपासून दूर करून आनंदित, हर्षित, उत्साहित आणि स्फूर्तीने भरून संजीवित कर, अशीच आम्ही विनंती करतो. परत एक आभार मानतो की येशू या कठीण दिवसामध्ये तू आम्हाला सोडलं नाही, तर तू आमचा घराचा, आमच्या अंतकरणाचा द्वार ठोकेत. आज आम्ही दार उघडला असताना आमच्या अंतकरणात प्रवेश केलेला, आमच्या घरात प्रवेश केलेला आणि आमचं घर व आमचं जीवन तुझ्या प्रकाशाने तू प्रकाशमान केलेलं. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणतो, ऐक. आमेन. यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचणार आहोत. आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेऊया. उपासना संगीत आजचं गीत आपण नंतर गाऊया. पहिले स्तोत्र संहिता अध्याय 62 सुरभी आपल्यासाठी वाचणार आहे आणि आपण आपल्या पवित्र शास्त्रातून या वचनाचं देखील आळीपाळीने वाचन करणार आहोत. Psalm chapter 62. स्तोत्र 65. आपली भिस्त केवळ देवावर. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. एकट्या मनुष्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुम्ही सर्व कोटवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. त्याच्या उच्च पदावर त्याला पाडण्याकरिता
मात्र ते मस्ती करतात. त्यांना लबाडी आवडते. ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. हे माझा जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहेत, ते केवळ मिथ्या आहेत. तराजूत घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वाफच आहेत. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेकी मिरवू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. एकदा देव बोलला आहे, मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्या स्थायी वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. वाचलेली सर्व वचनं परमेश्वर आपल्या सर्वांकरिता आशीर्वादित करो. यावेळेस आपण उपासना संगीताचे एक गीत गाणार आहोत. गीत क्रमांक 420. उपासना संगीत गीत क्रमांक 420. सुंदर देऊळ हृदय हे माझे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाबा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाबा. समक्ष त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा शुद्धाला दूर ठेवी. समक्ष त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाबा. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाबा. सारा येशू ख्रिस्त भरून उराला, आता या देऊळा भय कैचे. सारा येशू ख्रिस्त भरून उराला, आता या देऊळा भय कैचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाबा.
मने अवघी मंडळी भजया जमली देवा बाबा दास मने अवघी मंडळी भजया जमली देवा बाबा सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देवा बाबा सुंदर देव हृदय हे माझे. खरोखर आज आपल्या हृदयात देव आणि देवाचा आत्मा वास करत आहे आणि त्यामुळे हे देव खरोखर आपलं घर असो, आपलं अंतकरण असो, देवाचं मंदिर झालेलं आहे आणि त्यामुळे आपण खरोखर आज आशीर्वादित असे आहोत. यावेळेस आपण प्रेषिताने शिकवलेला मतांगीकार म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता याचा मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्युलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचा मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याचा मी विश्वास ठेवते. आमेन. 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 यावेळेस आपण वर्शिपमध्ये जाणार आहोत आणि परमपिता की हम स्तुती गाय वही है पश्चाताप. आणि यावेळेस आपल्या पापांची क्षमासाठी आजचा जो सुंदर संदेश येणार आहे त्या अगोदर परमेश्वर आपल्या अंतकरणाची विशेष तयारी करू, कारण की नग्नता आणि पाप यांना झाकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला नाही, तर त्यांना आम्हापासून घालवण्यासाठी या जगामध्ये तो आलेला आहे आणि त्याला धन्यवाद देण्यासाठी आपण त्याची स्तुती करूया. परमपिता की हम स्तुती गाय. आपण एकत्र इथे मिळून गाऊया. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता क्षमा. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. धन्यवाद है उसके आसनों में, आनंद से है उसके चरणों में. धन्यवाद से उसके आसनों में, आनंद से है उसके चरणों में. संगीत गाके खुशी से मुक्ति चट्टान को जय ललकारे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. वो ही हमारा है
गाए। वो ही है जो बचाता हमें। घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा किसी के हम उड़ना उसे। घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा किसी के हम उड़ना उसे। पर उठाया उकाब की तरह ताकि हमको चोट न लगे। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। सारे पापों को करता क्षमा। सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। हालेलुया. प्रभू परमेश्वराच्या गौरवी नावात परत एक वार आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत. आज प्रभू निश्चितच एक विशेष विषयाच्या कर्वे आम्हा सर्वांशी बोलणार आहे, कारण की त्याची प्रीती, त्याचे अनुग्रह आज परत एक वार त्याच्या वचनाच्या कर्वे आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या कर्वे आमच्याशी बोलणार आहे. आणि जो विषय आज आपण बघत आहोत की नग्नता आणि पाप ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला झाकण्याकरता, त्याच्यावर पांघरून घालण्याकरता जे काही कार्य मनुष्य करत आहे आणि देव करत आहे, या दोघांमध्ये आज आपण तुलनात्मक दृष्टिकोनातून बघणार आहोत. कारण की पापी आहे मी किंवा नग्न मी आहे हे मनुष्याला दाखवणं निश्चितच आवडत नाही. काही त्याच्यासाठी देखील अपवाद आहे, परंतु देवाला निश्चितच या सर्व गोष्टी बघायला आवडत नाही, कारण की देव बघूच शकत नाही पापाला. आणि ह्यामुळे आज आपण या गोष्टीकडे वळत असताना आम्हाला असं आरंभी दिसतं की जरी नग्नता होती तरी त्याच्यामध्ये पावित्र्य होतं. आणि त्यामुळे आदाम आणि ही हवा जी आहे ती नग्न जरी होती तरी नैसर्गिकरित्या त्या परिसरामध्ये ते वावरत होते आणि त्यांच्या जीवनामध्ये देवाची समक्षता होती. आणि ती समक्षता त्यामुळे देव एक मित्राप्रमाणे त्यांच्याशी बोलत होता, त्यांच्याशी भेटत होता परमेश्वर. आणि याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये सुख, आराम सर्व काही विपुलतेने असं होतं. टेन्शन, भीती, दडपण, निराशा जी या दिवसामध्ये किंवा कायमच मनुष्यामध्ये आहे ती त्यामध्ये नव्हती. परंतु आपण जेव्हा वचनामध्ये पुढे जातो तेव्हा आम्हाला असं दिसतं की सैतान देखील तिथे आहे आणि त्याला निश्चितच ही गोष्ट आवडण्यासारखी नाही की मानव जो परमेश्वराची निर्मिती, स्वस्वरूपात परमेश्वराला द्वारे घडवलेली निर्मिती, ज्याचा उपयोग परमेश्वर त्याच्या गौरवासाठी करणार आहे आणि त्या सर्व गौरवाच्या मध्ये काहीतरी अडखळ निर्माण करावा, यामुळे की मनुष्यामध्ये आणि देवामध्ये वैर किंवा वैर निर्मित व्हावं. आणि त्यामुळे आज आपण हीच गोष्ट बघणार आहोत की देवाने कशा प्रकारे मनुष्यावर या नग्नतेपासून दूर राहण्यासाठी, या पापाच्या द्वारे जे पतन झालं त्यापासून मुक्तता होण्यासाठी काय केलेलं आहे. आणि यासाठी जेव्हा आपण उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायाकडे वळतो आणि तिथे आपल्याला जीवनाचं झाड आणि त्याचप्रमाणे बरा वाईट हे ज्ञान करून देणारे हे 2 झाड देखील दिसतात. आणि पुढे आपल्याला असं दिसतं की परमेश्वराने त्यांना आज्ञा केलेली आहे की सर्व झाडांचे फळ खा, पण बरे वाईट ज्ञान देणारे जे फळ आहे त्याला खाऊ नका, कारण की ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील, त्या दिवशी तू खास मरशील. आणि आपल्याला असं दिसतं की ते फळ आपल्याला, मी ती स्टोरी जास्त सांगणार नाही, आपल्या सर्वांना ती माहिती आहे की हवेने ते तोडलं आणि ते फळ खाल्लेलं आहे. आणि त्यानंतर जे काही बदल झालेले आहे ते आजवर त्याचे फळ, ते फळ खाल्ल्यामुळे जे काय बदल झाले त्याचे फळ किंवा रिझल्ट किंवा परिणाम आजवर आम्ही भोगत आहोत. आणि त्यामुळे पहिलं वचन जेव्हा येतं आणि त्यामध्ये उत्पत्ती 3रा अध्याय आणि 9 आणि 10 मध्ये असं लिहिलेलं आहे
तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. मी नग्न आहे म्हणून भिलो, मी घाबरलेलो आहे, मी भिवून गेलेलो आहे. आदामाला देव शोधत आहे. आणि निश्चितच आज आपण ह्याच गोष्टीवर विचार करू नये की देव आम्हाला शोधत या जगामध्ये आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त मानव जो या जगात पूर्णपणे हरवलेला आहे, पूर्णपणे या जगिक व देहिकतेने गुरफटलेला आहे, त्याला मुक्ती देण्यासाठी, त्याची सुटका करण्यासाठी आणि त्यांना जीवनाचे फळ, उत्तमाचे फळ, सर्व आत्म्याचे फळ हे सर्व त्याच्या जीवनामध्ये दिसावेत यासाठी असं झाड तो बनवू इच्छितो की ज्याद्वारे इतरांना देखील आशीर्वादाच्या फळांचा लाभ मिळणार. आणि यासाठी आज आपण या संदेशामध्ये आपण बघत आहोत. आणि इथे आम्हाला दिसतं की हा जो वारा सुटलेला आहे तो काही फार तुफान आहे किंवा हा सुनामी किंवा टॉर्नेडो सारखा वारा नाही, एक नॉर्मल वारा आहे, नेहमी सुटणारा वारा आहे. आणि तेव्हा परमेश्वर या बागेमध्ये येत आहे आणि तेव्हा त्याला म्हणजे आदामाला एक आवाज येते की आदाम तू कुठे, वेअर आर यू, कुठे आहे आदामा तू? आणि आदाम त्याला म्हणतो की परमेश्वरा आता मी भयभीत आहे, मी घाबरलेलो आहे. आणि त्यामुळे तो त्याला म्हणतो की परमेश्वरा मी नग्न आहे म्हणून मी भ्यालेलो आहे. हू टोल्ड यू दॅट यू वेअर नेकेड? तुला कोणी सांगितलेलं आहे की तू नग्न आहे? आणि प्रियांनो, जेव्हा मनुष्य पाप करतो त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होती आणि ही भीती परमेश्वराला सामोरे जाण्यासाठी, दुसऱ्या भाषेमध्ये सत्याला सामोरे जाण्यासाठी कधी देखील उपयोगी ठरू शकत नाही. तो सत्यापासून पळतो आणि आपल्यामध्ये जे काही चूक आहे ते लपवण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा आपण अनेक ट्रॅफिकच्या बद्दल जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आपल्याला हे दृश्य सदैव दिसतं की अनेक लोक जे आहे त्यांना जेव्हा ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर नेतात तेव्हा त्यांना सहज ते त्यांना कॅच करतात डोळ्याने आणि मग त्यांना अडवतात. आणि आपल्याला असं दिसतं की ज्यांना ते अडवतात त्यांच्यामध्ये काही ना काही फॉल्ट किंवा काही ना काही गुन्हा निश्चितच आढळतो. आणि हे दृश्य आपल्या नियमित दृष्टीचे आहे की पळण्याचा प्रयत्न करतो मनुष्य, लपण्याचा प्रयत्न करतो, कुठून तरी चुकून मी निघून जाईल आणि पोलिसांपासून किंवा येणाऱ्या दंडपासून किंवा येणाऱ्या पनिशमेंट पासून मला सुटका मिळेल. परंतु आपल्याला असं दिसतं की कधी कधी ते सुटतात देखील, परंतु अनेकदा ते सुटत नाही, तर त्यांना धरलं जातं, अडवलं जातं आणि त्यांना फाईन द्यावं लागतं. का पळतात? कारण की त्यांना माहिती आहे की मी चुकलेलो आहे, माझ्याकडे काहीतरी नाही जे मी पोलिसांना दाखवणार. आणि त्यामुळे ते धरले जातात, ते पकडले जातात, त्यांना फाईन केलं जातं. हे का? कारण की त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि भीतीमुळे अनेकदा ऍक्सिडेंट देखील होतात, कुठेतरी ते ठोकतात, कुठेतरी नुकसान फाईन पेक्षा देखील जास्त त्यांना भरावं लागतं. आज देखील आम्ही परमेश्वरापासून जेव्हा पळतो प्रियांनो, पाप आणि अधर्म लपून देवापासून दूर जायचा प्रयत्न करतो, जे थोडं नुकसान आहे ते बहुत नुकसानामध्ये बदलते. एक झूठ छुपाने के लिए बहुत सारे झूठ बोलने पडते, काही झूठ बोलणे पडते. आणि यामुळे एक लबाडी जी आहे, एक परमेश्वरापासून आज्ञाभंग जे आहे, ते झाडाचं फळ खाणे बरं वाईटचं, त्याच्यामुळे अनेक लबाड्यांकडे ते वळलेले आहे आणि त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट जाणून घ्यायचं की सैतान जो आहे तो त्यांना फसवत आहे. आणि आपल्याला ही गोष्ट दिसून येते की सैतान जो आहे तो लबाड व लबाडीचा बाप आहे. जेव्हा आपण सैतानाच्या मागे जातो तर आपण लबाड करणारे होतो. आणि सैतानाचं टीचिंग जे आहे, मला अनेकदा असं वाटतं की कदाचित ह्या टीचिंग पेक्षा पण जास्त लोकांना आवडतं पवित्र शास्त्राचं किंवा चांगल्या गोष्टीचं टीचिंग. कारण की ती टीचिंगच्या मागे जाणारे लोक जास्त आहे आणि त्या टीचिंगला बुलवणारे लोक, त्या टीचिंगला बुलवले गेलेले लोक जास्त आहे. आणि त्यामुळे सैतान त्यांना सहज कॅप्चर करतो, सैतान त्यांना सहज धरतो आणि सैतान त्यांना वेठी धरून निश्चितच देवाची जी योजना आहे ती असफल करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे हे जे वस्त्र आहे, प्रश्न हाच येतो की आदम आणि हव्वाला कसं कळालं की आम्ही नग्न आहोत? प्रश्न हाच आहे. आणि ही गोष्ट देखील आहे की त्यांनी कोणाचे तरी वस्त्र बघितले, कदाचित ते परमेश्वराचे वस्त्र बघितले असतील, कदाचित त्यांनी देवदूताचे वस्त्र बघितले असतील आणि त्याच्याशी कदाचित त्यांनी तुलना देखील केली असेल.
आणि आता त्यांना जाणीव झाली की आम्ही नग्न आहो प्रियानो. जेव्हा आम्ही चुकतो, आम्ही अधर्माने पाप करतो, तेव्हा आमची नग्नता जी आहे, पापामुळे आलेली नग्नता, ती लपवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्या नग्नतेपासून पळण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच मी नग्न होतो म्हणून घाबरलो असं म्हणतात. आणि म्हणूनच प्रियांनो, आज जेव्हा आपण त्याच्या वचनाकडे अभ्यास करणार की आपण जर ती घटना जेव्हा घडल्यानंतर अब्राहमाने लगेच आपल्या अधर्माने पापाची कबुली दिली असती तर कदाचित तिथे क्षमेचं कार्य देखील झालं असतं. परंतु मी नग्न आहे आणि मी अगोदरपासून नग्न होता, आताही नग्नच आहे, काही फार फरक पडलेला नव्हता. परंतु आता अधर्माने पापामुळे ती नग्नता जी आहे, ती पापाची नग्नता ही पुढे आली आहे. आणि नीतिसूत्र याचा 28वा अध्याय 13व्या वचनामध्ये निश्चितच राजा शल्मोन याने प्रकारे म्हणतो, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही. जो आपले दोष झाकतो, आपण म्हणतो डॉक्टर किंवा देवापासून आपण आपले जेव्हा दोष झाकतो तेव्हा तुमचं आणि माझं कधी देखील बरं होऊ शकत नाही. कारण की जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. यस, ते कबूल करणं देखील महत्वाचं आहे, त्याची कबुली देणे महत्वाचं आहे. आणि नंबर 2, ते सोडून देणं देखील महत्वाचं. नुसतं दोष कबुली ही पुरेशी नाही. आणि या दिवसामध्ये आपण म्हणतो आय एम सॉरी, मी चुकलो, आणि अशा प्रकारे आपण आय एम सॉरी म्हणून सुटण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच चुका वारंवार करतो आणि ह्याला निश्चितच आपण प्रायश्चित म्हणू शकत नाही. तर ह्या दोष कबुली आणि त्याबरोबर त्याचा त्याग, ह्या गोष्टी देखील फार महत्वाचा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी झाकण्यासाठी त्यांनी आपली नग्नता झाकण्यासाठी जे वस्त्र घेतलेले आहे ते आपल्याला माहिती आहे, अंजिराच्या पानाचे वस्त्र त्यांनी गुंडाळलेले आहे. कारण की हे फळ खाल्ल्यामुळे पाप आलेलं आहे आणि या पापामुळे आम्हाला असं दिसतं की त्यांनी जे वस्त्र आहे ते अंजिराच्या पानाचे वस्त्र त्यांनी धारण केलेले आहे. आज आम्ही जगाच्या आणि दैहिक गोष्टी आणि जगाचे सगळे अंतरण घालून आपली नग्नता, पापाची नग्नता झाकण्याचा प्रयत्न करतो. काही लोक जे आहेत ते दान धर्म करतात आणि त्यांना वाटतं यामुळे मी पापाची सुटका मिळेल. काही लोक पुण्याचे काम करतात त्यामुळे सुटका होईल. काही लोक वेगवेगळे जे आहे ते तीर्थस्थळांचा प्रवास करतात आणि त्यामुळे माझी सुटका होईल. काही लोक जे आहेत ते स्वप्रयत्नाने, ज्ञान आणि बुद्धीने पाप कमी करण्याचा प्रयत्न करतात. काही वेगवेगळ्या मेडिटेशन व सर्व प्रकारचे गोष्टी करतात आणि त्यामुळे आम्हाला शुद्धता मिळेल. हे सर्व दैहिक आणि जैविक प्रकारे, आणि यामुळे आम्ही कदाचित पाप काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो परंतु ते घालवू शकत नाही. रक्त सांडल्या वाचून पापांची क्षमा निश्चितच नाही. आणि यशाया 64:6 मध्ये म्हणतो की माझे सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झालेली आहे आणि आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलेले. आमची धार्मिकता घाणेरड्या चिंध्याप्रमाणे आहे, घाणेरड्या वस्त्राप्रमाणे आहे. आणि ते वस्त्र घालून आम्ही कदाचित जगाच्या समोर सुंदर आणि डॅशिंग आणि स्मार्ट दिसत असो, परंतु देवाच्या समोर आम्ही अतिशय पापिष्ट आणि अतिशय घृणित अशा अवस्थेमध्ये आहो. ते सर्व पाल्याप्रमाणे वाळून जाणार आहे, पाण्याप्रमाणे वाळून गेलेले असे आहे. हे अंजिराचे झाड, हे पानं काही दिवस तुम्हाला आणि मला टिकू शकतात परंतु हे वाळून जाणार आहे. आम्हाला हवं होतं युगानुयुग आणि सदैव टिकणार असं वस्त्र, आणि ते वस्त्र परमेश्वरच तुम्हाला आणि आम्हाला घालू शकतो. आणि त्यामुळे पापाच्या मुळे मनुष्यात विचार करण्याचा, बुद्धीचा उपयोग करण्याचा जी गोष्ट प्रवेश करून गेलेली. आता मनुष्य जे आहे देवाच्या गोष्टीपेक्षा जगिक व दैहिक गोष्टीकडे, आपल्या बुद्धी आणि आपल्या ज्ञानाकडे, आपल्या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या थेअरीज आहेत त्याच्याकडे तो जास्त लक्ष करू लागला. कारण की त्याला जीवन जगण्यासाठी आता कुठेतरी हे जास्त उपयोगी असं वाटू लागलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपली नग्नता लपवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आज आपण जेव्हा बुद्धीचा उपयोग करतो आणि कोरोना व्हायरसच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा असं मनुष्याला वाटतं की अरे आता माझी बुद्धी एवढी आणि माझे ज्ञान इतकं झालं, आता जगातले कोणते विकार आले, कोणते कॅन्सर आला, TB आला, ह्या सगळ्यांवर मी मात करून घेतलेली आहे आणि आता मला काही करू शकत नाही. परंतु जेव्हा कोरोना व्हायरस आला तेव्हा परत एक वार भीती मनुष्याच्या मनात आली. कारण की त्यांना कळून चुकलं की जगिक व दैहिक गोष्टी ज्या आहेत, ज्ञान व बुद्धी व सायंटिफिक जे काही नॉलेज आहे त्यामुळे आम्ही एक छोट्याशा व्हायरसवर देखील आपण हल्ला चढून त्याला संपू शकत नाही किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळू शकत नाही.
आणि त्यामुळे परत एक वेळ प्रियांनो प्रभूला धन्यवाद असो की एक मनामध्ये भीती निर्माण झाली की यस, ही भीती पापाची भीती नाही तर मृत्यूची भीती होती. यस, आता मी मेलो तर माझं काय, मी मेलो तर माझ्या कुटुंबियाचं काय, माझं जर हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि क्वारंटाईन व्हावं लागलं माझ्या फॅमिलीला तर त्याचं काय. आणि या सर्व भीतीने ग्रासलेला मनुष्य कुठेतरी परत एक वार त्याचा पुढचा विचार करू लागले की ह्यापासून सुटका काय. आणि त्यांना आणि आम्हा सर्वांना या जगाला वाटलं की यस, एक देव आहे जो यावर नियंत्रण मिळण्यात आज देखील सक्षम आहे. आणि फिअर ऑफ गॉड नॉट कोरोना व्हायरस. हे लक्षात ठेवा, फिअर गॉड नॉट द कोरोना व्हायरस. याचा अर्थ आहे की देवाला घाबरा, देवाचं भय बाळगा, कोरोना व्हायरसचं भय बाळगू नका. कारण की कोरोना व्हायरसमुळे जरी आपण वाचलो तर एक दिवस आपल्याला मृत्यू येणारच आहे. परंतु जर देवाचा आपण भय बाळगला तर आपल्याला मृत्यू नाही तर सार्वकालिक जीवन आहे. आणि यामुळे तो देव कोण आहे, तो कोरोनावर पण विजय मिळवून देतो आणि मृत्यूवर पण विजय देतो. आणि तो देव आहे प्रभू येशू. आणि त्यामुळे आज इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय 13 वचनाकडे जेव्हा आपण जातो तर सैतान कुठे गेला. जेव्हा शाप देण्याचा वेळ आला, जेव्हा फसवण्याची वेळ आली, जेव्हा आदाम आणि हवेला देवाच्या कोर्टामध्ये उभं करण्यात आलं आणि तू असं का केलं आणि या सर्व गोष्टीचं जेव्हा झाडा परमेश्वर त्यांच्याशी घेतो तेव्हा सैतान कुठे, सैतान गेला पळून. हो प्रियांनो, आम्हाला पापाने धर्माच्या चिखलामध्ये टाकून पापाने धर्मामध्ये निश्चितच पाडून सैतान हा पळून जाणार आहे. शेवटी न्यायाला आम्हाला तोंड द्यायचंय. देवाच्या प्रश्नाचं उत्तर त्या सिंहासनावर बसले देवाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आणि मला द्यायचंय. त्यामुळे प्रियांनो, सैतान हा फसवणार आहे, सैतान हा पळून जाणार आहे. परंतु शेवटी आम्हाला उत्तर देवाच्या समोर द्यायचं तर देवच आमचं सहाय्य करा. इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 13 वचनामध्ये पौल याने प्रकारे म्हणतो, आणि कोणतीही निर्मिती गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही. आणि ज्याच्यापाशी आम्हा सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत. यस, कोणतीही निर्मिती, परमेश्वराची कोणती निर्मिती जी आहे ती त्याच्यापासून लपलेली नाही. मनुष्य पण त्याची निर्मिती आहे. त्यामुळे मनुष्य मनाच्या मनात काय काय परमेश्वराची निर्मिती आहे ती देखील देवापासून गुप्त नाही. तरी देखील मनुष्य प्रामाणिक देवाशी आहे की नाही, त्यामुळे तो त्याच्याशी प्रश्न विचारत असतो. आणि या सर्व गोष्टींचा हिशोब जे काय आम्ही या जगामध्ये करत आहोत त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आम्हाला देवाच्या समोर द्यायचा. आणि तो समय जवळ आणि समीप आलेला आहे आणि देवाच्या समोर सर्व गोष्टी उघड आणि स्पष्ट आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही चुकतो, आम्ही अधर्माने पाप करतो, तेव्हा जर त्या गोष्टी आम्हाला माहिती आहे की देव बघत आहे तर त्वरित आपण त्याची कबुली देऊन ते सोडून दिलं तर हे प्रायश्चित आम्हाला देवाच्या राज्याकडे घेऊन जातं. आणि ती गोष्ट देखील फार महत्वाचं आहे, कारण की प्रत्येक गोष्ट एक दिवस उघडकीस येणार आहे. देवदारा शुभ आहे, परंतु आम्ही सैतानासाठी दार उघडतो, सैतानी गोष्टीसाठी दार उघडतो आणि आम्हाला लपवावं लागतं. आणि यामुळे प्रियांनो, या दिवसामध्ये आम्ही ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की आमच्या पाप आणि धर्म लपवण्यापेक्षा देवाच्या चरणी येऊन कबूल करून रडून प्रायश्चित्ताच्या द्वारे देवाच्या जवळ सांगून निश्चितच आम्हाला पाप आणि धर्मापासून मुक्ती मिळणार आहे. कारण की त्या गोष्टीसाठीच देवाने, त्या पाप मुक्तीसाठीच देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवून त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला शुद्धता दिली आणि आम्हाला नग्नता झाकण्यासाठी तारणाचे वस्त्र घातलेले आहे. आणि त्यामुळे स्तोत्रकर्ता 139 मध्ये म्हणतो की मी देवाच्या समक्षपासून पडून कुठे जाऊ, आकाशात गेलं तिथे तू आहे, समुद्रात गेलं तर तिथे तू आहे आणि भूमीवर कुठे देखील जाऊन लपलो तर तिथे मी आहे. आणि यामुळे आम्ही देवाच्या क्रोधापासून, देवाच्या न्यायापासून कधी देखील लपवू शकत नाही. इस्रायलमध्ये आता ही इस्रायलच्या चार बाजूने शत्रूने घेरला गेलेला आहे आणि त्यांच्यावर अनेकदा मिसाईल्स अटॅक होतात, बॉम्ब अटॅक होतात. आणि त्यामुळे आपल्याला कदाचित माहीत असेल की इस्रायलच्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक त्यांचे जेवढे पण ऑफिसेस आहे किंवा त्यांचे जे मोठे सगळे भवन आहे, राष्ट्रपती, प्रधान, प्रत्येकाच्या घरी खाली तहखाना टाईप बनवलेलं आहे. आणि त्यामध्ये जेव्हा पण समजा मोठा अटॅक झाला किंवा अणुस्फोट जरी झाला तरी प्रत्येक इस्रायली व्यक्ती त्याच्यामध्ये लपून स्वतःचा जीव वाचवू शकतो,
स्वतःचा जीव वाचवू शकतो कोणताही अटॅक झाला. त्यामुळे कदाचित धनहानी होऊ शकते, कदाचित वस्तूंची हानी होईल, कदाचित बिल्डिंग पडतील, परंतु लोक वाचणार. अशा प्रकारची व्यवस्था या छोट्याशा इस्रायल राष्ट्राने शत्रूंपासून बचावण्याकरता केलेली आहे. आणि प्रगटीकरण याचं 6व्या अध्यायामध्ये जेव्हा 15 आणि 17 मध्ये आम्हाला दिसून येतं की जे येशू ख्रिस्ताचं जेव्हा आगमन होणार आहे, तेव्हा येशू ख्रिस्ताचं आगमन होत असताना म्हणजेच द्वितीय आगमनाचे समय जेव्हा तो कोकरा याच्या क्रोधापासून कशा प्रकारे बचाव होईल या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आम्हाला एक गोष्ट दिसून येते आणि त्याबद्दल प्रगटीकरणामध्ये ते चित्र खूप स्पष्ट सांगितलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये की जेव्हा त्या कोकराचं आगमन होईल तर पृथ्वीवरील राज्य, थोर अधिकारी, सरदार, श्रीमंत, बलवान लोक, सर्व दास, सर्व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरात व खडकाच्या खाली लपली. बघा, हे फ्युचरमध्ये निश्चितच घडणारं चित्र आहे की जे आज आपल्या लोकांना आपल्याला सर्वात जास्त सुरक्षित समजतात. आपण धनामुळे, पैशामुळे, आपल्या श्रीमंतीमुळे आज प्रत्येक गोष्टीपासून सुरक्षित आहोत, कोरोनापासून देखील सुरक्षित आहोत. आणि ते सर्व लोक खडकात लपली, गुहेत लपली, डोंगरात लपली आणि त्यांना म्हटले, ते म्हणू लागले की त्या राजापासून, त्या कोकऱ्यापासून वाचण्यासाठी, त्याच्या दृष्टीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी, कोकऱ्याच्या क्रोधापासून वाचण्यासाठी अरे डोंगरा आम्हाला लपवा, अरे खडका आम्हाला लपवा, कारण क्रोधाचा दिवस, मोठा दिवस जवळ आला आहे आणि त्याच्यासमोर कोण टिकाव धरेल, त्याच्यासमोर कोण टिकाव धरेल. हो प्रियांनो, क्रोधाचा दिवस जवळ आल्यानंतर कितीही तुम्ही दरीमध्ये लपा, किती तुम्ही खडकांच्या मध्ये लपा, कितीही तुम्ही अन्य गोष्टीकडे लपा, आम्ही त्या खंदक मध्ये लपा, तहखान्यामध्ये लपा, बेसमेंट मध्ये लपा, आम्ही सुरक्षित राहू शकत नाही. कारण परमेश्वराचा क्रोध प्रत्येक गोष्टीतून आपल्या निर्मितीला शोधून आणि त्याच्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, लपण्यासाठी आम्हाला पाला पुरेसा नाही, लपण्यासाठी आम्हाला झाडं पुरेशी नाही, लपण्यासाठी जगातले किती पण आपण घर जमिनीच्या खाली खोदले किंवा अंतराळात जाऊन बसलो ते देखील शक्य नाही. कारण की आम्ही पापाच्यामुळे नग्न पडले आहोत आणि आमची नग्नता झाकली, तारणाचे वस्त्र आम्हाला घेतले, तर आम्हाला लपण्याची गरज नाही, तर आम्हाला स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळणार आहे, आम्हाला स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळणार आहे. आणि यासाठी आपण विचार करूया. आणि यामुळे आज आपण क्रोध आणि भीती याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट दिसून येतं की बागेमध्ये जेव्हा त्याने परमेश्वराचा शब्द ऐकला, परमेश्वर आपल्याला भेटीला येत आहे हा शब्द ऐकला, तेव्हा ते घेऊन लपलेले आहे. आणि ते म्हणतात, म्हणजे आदम म्हणतो की आम्ही नग्न आहे. हो, मनुष्याने प्रकाश त्यांच्याकडे आला परंतु त्यांनी अंधकाराची निवड केलेली आहे. देव त्यांच्या जवळ आला परंतु देवापेक्षा त्यांनी जगातल्या सर्व अशुद्ध गोष्टींचीच निवड केलेली आहे. आज जेव्हा आपण बागेत जातो तर आपल्याला अनेकदा ह्या गोष्टी दिसून येतात की बागेमध्ये फिरत असताना अनेक लोक झाडाच्या मागे इकडच्या मागे तरुण लपून ज्या गोष्टी घरात गुप्तस्थळी किंवा जे गोष्टी सिक्रेट आहे ते रस्त्यावर किंवा बगीच्यामध्ये करताना आम्हाला दिसतं. हे पाप आहे. हे जे पाप आहे ते आता उघड्यावर व्हायला लागलं आणि जे चांगल्या गोष्टी आहेत, जे सुवार्थ आहे, वचन आहे, त्याच्यावर कुठेतरी आळा आणि बंदी घातली जाते. वचन आणि चांगल्या गोष्टी लोक उघडपणे बोलू शकत नाही, परंतु छातीठोकपणे अशुद्ध गोष्टी, पाप, भ्रष्टाचार आणि सर्व प्रकारच्या दैहिक वासना आम्हाला समोर दिसून येतात. हेच सांगत आहे की ही गोष्ट सांगते की शैतान हा या दिवसामध्ये लोकांना आपली नग्नता जी आहे, दैहिक गोष्टी ते उघडकीस आणण्यासाठी प्रवृत्त करत आहे. परंतु देवाच्या गोष्टीला दडपशाहीमुळे ती गोष्टी किंवा आपण म्हणूया की नीतीच्या कृत्ये, धार्मिक कृत्ये याच्यावर आळा आणि बंदी घालण्यात येते. कारण की या दिवसामध्ये जेव्हा शैतान याला कळून चुकले की येशूच आणि न्यायाचा समय जवळ आलेला आहे, आगमनाचा समय जवळ आलेला आहे, आम्हाला अशा प्रकारे लोकांना दडपणाच्या खाली आणि अशा प्रकारे चांगल्या कृत्यांना दडपशाहीच्या द्वारे दाबून आम्ही देवाच्या कार्याला रोखू शकतो. परंतु प्रियांनो, लक्षात ठेवा, आम्ही त्या देवाचे उपासक आहोत ज्यांनी या सर्व गोष्टी करत असताना लोकांच्या तारणासाठी, लोकांना वचन देण्यासाठी, लोकांना तारणाचा मार्ग आणि देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पिले. आणि आज जी ख्रिस्ती मंडळी, ख्रिस्ती लोक आहेत ते रक्त शिंपडल्याद्वारे वर झालेल्या मंडळीचे सभासद आहे, त्यामुळे ते घाबरणार, भिणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, नग्नता, अशुद्धता आणि भीती ही जी आहे ती आम्हाला
निश्चितच घालण्यासाठी देवाच्या प्रीतीमध्ये चालणं हे महत्वाचं आहे. कारण की आम्ही जर ती लपवून ठेवली, जर ते ठिकाणी पाप अशुद्ध, तर आमच्या मने भीती येते. अनेक जण लोक म्हणतात की अरे बाळासाहेब संदेश देत असताना नेहमी म्हणतात येशूचं आगमन जवळ आहे, येशूचं आगमन जवळ आहे, आता तुमचा सर्वांचा न्याय होणार आहे. आम्हाला भीती घालतात. नाही तर म्हणतात अरे मृत्यू कधी होऊ शकते, काही पण होऊ शकतंय, आता ICU मध्ये जावं लागेल, हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, आणि आम्हाला आम्ही भीती घालतात. हो प्रिया, यस, ही भीती नाहीये, तर ही सत्यता आहे, ही खऱ्या गोष्टी आहे ज्याला प्रत्येकाला सामोरे जायचं आहे आणि ती कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे आम्हाला तयार असणं हे महत्वाचं आहे. घाबरतात कोणते लोक? ज्यांच्या मनामध्ये पाप आहे. घाबरतात कोणते लोक? जे देवाच्या सहभागितेपासून दूर आहे. कोणाला अशा प्रकारे अनामिक भीती वाटते? कारण की जे देवाला आज देखील खरोखर मी तारलेला आहे का, मी वेगळा केलेला आहे का, मी प्रभूमध्ये वचन वाचणार आहे की मी प्रार्थना करणार, देवाच्या मागे जाणार आहे, याची खरोखर शाश्वतीने असे लोक भीतात. परंतु जे देवाची सेवा करतात ते आणखीन जोमाने कामाला लागतात. यस, येशूचं आगमन जवळ आहे, मी आणखीन झटून काम करणार. येशूच्या समोर मला जायचं आहे, मी आणखीन देवाची सेवा करणार. आणि यासाठी प्रियांनो हे देखील फार महत्वाचं आहे. आणि अनेकदा जेव्हा शाळेमध्ये आपण बघतो की आता पुष्कळ वर्गामध्ये या वर्षी देखील कोरोनामुळे सगळ्यांना पास केलं. मागील वर्षामध्ये 1st to 8 स्टँडर्डमध्ये एक्झाम होतं, परंतु सर्वांना पुढे प्रमोट केलं जातं. आणि त्यामुळे ह्या नापास होण्याच्या भीती निघून गेल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना अभ्यास परिश्रम करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस कमी होत चालली. यस, आम्हाला एक दिवस परीक्षेला सामोरे जायचं आहे आणि त्यामुळे आम्हाला विजय होणं हे गरजेचं आहे. जोवर मनुष्य जाणून घेत नाही तोपर्यंत तो हवी तशी तयारी करत नाही प्रियांनो. आणि यासाठी ही भीती, हे भय आहे देवाचं, ह्याला बाळगणं देखील फार महत्वाचं आहे. आणि यामुळे एक सुंदर उदाहरण आम्हाला अनेकदा दिसतं की आम्हाला ते सामोरे आणि भीती घालवण्यासाठी आणि एक मुलगा आणि एक वडील जे दोघं चाललेले आहे, आणि ते एक गर्दीमध्ये जात असताना आपल्याला असं दिसतं की डॅडी म्हणतात की तू माझा हात धर, नाही तर गर्दीमध्ये तुझा हात जर निघाला तर निश्चितच तू कुठेतरी हरवून जाणार. परंतु थोड्या वेळ पुढे गेल्यानंतर मुलगा म्हणतो डॅडी नाही, माझा हात मध्ये मजबूती कमी आहे, कृपया तुम्ही माझा हात धरा. जर तुम्ही माझा हात धरला तर मी या गर्दीतून कधी देखील बाहेर पडू शकणार नाही. यस प्रियांनो, या दिवसामध्ये अनेकदा पाप, जुर्म, देहिकता, जगी गोष्टीमुळे अनेकदा देवाचा हात सोडून पळून जातो, दूर निघून जातो, सोडून दूर होऊन जातो. परंतु आपण निरंतर प्रार्थना करत असताना देवाला म्हणणार, देवा यस, मी कमजोर आहे, मी निर्बळ आहे, मी दुबळा आहे, पवित्र आत्मा ये, मला सोडू नको, मला शक्ती बळ दे. की देवाचा हात जो माझ्या बरोबर आहे त्याची पकड कायम माझ्या जीवनात, माझ्या अंतःकरणात, माझ्या सेवेत, माझ्या कुटुंबात राहावी, यासाठी की देव जर मला पकडून राहील तर जगातली कोणती पण शक्ती मला त्याच्या प्रीतीपासून, त्याच्या सहभागितेपासून दूर करू शकत नाही. आणि यामुळे 1 योहान 4 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये प्रीती आणि भीती याची खूप सुंदर तुलना योहानाने केलेली आहे. आणि तो म्हणतो, प्रीतीच्या ठाई भीती नसते. प्रीती जिथे आहे तिथे भीती नाही. देवाने आम्हावर एवढी प्रीती केली, पिता आणि माता मुलांवर प्रीती करतात, त्यामुळे किती समस्या संकट आले तरी तो घाबरत नाही. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. पूर्ण प्रीती म्हणजे देवाची संपूर्ण प्रीती आहे. कदाचित मातेला तानेला मुलाचा विसर पडत, परंतु मी तुम्हाला कधी विसरणार नाही, हे अभिवचन जे आहे तो देणारा देवच आपल्याला पूर्ण प्रीतीच्या द्वारे भीती घालून देऊ शकतो. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला आहे. पूर्ण झालेला नाही. भीतीमध्ये शासन आहे. यस, भीतीमध्ये शासन आहे. आपल्याला भीती वाटते की नाही, मला हे प्रॉब्लेम येणार, मला समस्या आल्या, मी नापास होणार, मी पडणार, मी आजारी पडणार, मला कोरोना, या सर्व कशामुळे? कारण की आम्हाला भीती आमच्या मनामध्ये, परंतु ज्याच्यामध्ये प्रीती आहे, देवाच्या प्रीतीमध्ये चालतो, देवाच्या वचनामध्ये चालतो, त्याच्या मनातून भीती पूर्णपणे नाहीशी होती. कारण की त्याला माहिती, माझा देव आज येऊ, उद्या कधी, माझं जीवन आज संपो, उद्या संपो, कधी संपो, मी देवाच्या समवेत आहे. आणि मी जर देवाच्या समवेत आहे तर निश्चितच देवाच्या गौरवासाठी माझा उपयोग होणार आहे. आणि यामुळे तेव्हा मत्तेय शुभवर्तमानात देवाने प्रीतीच्या बद्दल 2 आज्ञा दिल्या आणि येशू स्पष्ट सांगतो की तो आपल्या देव परमेश्वराच्या पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने प्रीती कर. आणि जशी
स्वतःवर तशी स्वतःच्या शेजाऱ्यांवर किंवा शत्रूवर देखील प्रीती कर. येस, आम्हाला 2 प्रीतीच्या बद्दल येशू स्पष्ट सांगतो की सर्वप्रथम प्रीती देवाच्या बद्दल असणं फार महत्वाचं आहे. आणि ती प्रीती नुसती देव आणि मनुष्यामध्ये चालणार तर आमची प्रीती इतरांना देखील प्रकट करायची आहे. आणि ही प्रीती, जी प्रीती आहे, एक वरून खालच्याकडे आणि शेजाऱ्यावरची प्रीती, हे दोन्ही प्रीतीमध्ये जर आम्ही टिकलो तर आम्ही कोणत्याही समस्याला, कोणत्याही परिस्थितीला जरी गेले तरी आम्हाला भीती वाटणार नाही. कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही प्रीती करणारे आहोत. कदाचित आम्हाला कोणत्याही समस्या देवापासून येऊ किंवा शेजाऱ्यापासून किंवा जगापासून येऊ, आम्ही कधी पडणार नाही. कारण की आमचा देव आम्हा बरोबर आहे. आणि त्यामुळे प्रियानो, आम्ही जगाच्या लोकांनी कितीतरी द्वेष केला, कितीतरी अयोग्य गोष्टी केल्या, तरी देखील आम्ही घाबरणार नाही. आणि एक वेळेस येणार आहे की जेव्हा आम्ही त्याच्या सिंहासनाच्या समोर उभारणार आहोत, प्रभू येशू ख्रिस्त म्हणणार आहे की शेंडरे आणि मेंढरे एक दुसऱ्यापासून वेगवेगळे केले जाणार आहे. आणि मेंढराच्याकडे तो बघून जेव्हा म्हणणार आहे की बघ, मी जेव्हा ताणेला होतो तेव्हा तुम्ही पाणी दिले, जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा मला जेवण दिलं, जेव्हा मी उघडा होतो तेव्हा तू माझ्यावर पांघरून घातलं, जेव्हा मी बंदिवासामध्ये होतो तुम्हाला भेट घेण्यासाठी आला. आणि विश्वास तर लोक प्रभूजी मी केव्हा, तर अविश्वास तर म्हणा प्रभूजी तू केव्हा आला. आणि तो म्हणाल की तू आपल्या शेजाऱ्यासाठी, जवळच्या व्यक्तीसाठी पैकी कोणा एका कनिष्ठासाठी जरी हे कार्य केलं तरी ते तू माझ्यासाठी केलं. आज आमची प्रीती कुठे आहे? देवावर आहे, त्याप्रमाणे शेजाऱ्यांवर आहे. आणि त्या लोकांवर जर प्रीती करतो तर आम्ही निश्चितच भीतीपासून दूर राहणार आहोत. ना आम्हाला शेजाऱ्याची भीती वाटणार, ना आम्हाला येणाऱ्या कोपाची भीती वाटणार. कारण की या सर्व गोष्टीमध्ये देवाचा अनुग्रह तुमच्या आणि माझ्याबरोबर राहणार. परंतु आदाम आणि हवाला भीती यासाठी वाटत होती की एक संपर्क जो होता तो देवापासून तुटलेला होता. आणि आता त्याचा संपर्क कशाशी जोडले गेला? जग व देहिकतेकडे जोडले गेलेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा देवाच्या बरोबर आमचा संपर्क तुटतो, देवाच्या बरोबरची आमची सहभागिता तुटते, आमच्या जवळ भीती निर्माण होते. देवाच्याकडून भीती बाळगण्याची गरज नाही. कारण की देव आम्हाला प्रीती करतो. देवाने आपल्या एकुलता एक पुत्र देऊन आम्हाला जवळ केलेला आहे. तो आम्हाला कसं काय शासन करू इच्छित, तो तर आमच्यावर प्रीती आणि प्रीती करतो. परंतु जेव्हा आम्ही त्याची आज्ञा मोडतो, म्हणजेच पाप करतो, तेव्हा आमच्यावर शाप आणि क्रोधाची ओतणी होते. आणि आपल्याला दिसतं की हवावर जेव्हा शाप येतं की आयुष्यभर तू दुःख, क्लेश, संकटामधून जाणार आहे. आणि गर्भधारणाच्या समय तू क्लेशाने बालकास जन्म देणार आहे. त्याचप्रमाणे तुझी ओढ नवऱ्याकडे असणार आहे आणि नवरा तुझ्यावर काय करणार आहे? प्रभुत्व चालवणार आहे. आता आम्हाला हे दिसत आहे की हे प्रभुत्व आजवर जगात चालत आलेलं आहे. आणि पुरुष प्राधान्य संस्कृती आपण असं म्हणतो, हे आम्हाला आज दिसून येतं. का? कारण की मनुष्याने देवाच्या आज्ञा मोडलेला आहे. आदाम देखील आयुष्यभर श्रम करणारा असं जीवन त्याला दिसणार आहे. आणि त्याद्वारे त्यांनी घामाची भाकर आयुष्यभर कष्टाची उपज खाणं त्याच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आता त्याला मोफत बसलेल्या जागेवर सर्व काही मिळेल असं काही राहिलेलं नाही. तर त्याला श्रमांच्यामुळे जे काही मिळेल तेच आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या इन्कम मध्ये जोडायचं आहे. आणि भूमीवर देखील शाप आलेला. खरं बघितलं तर भूमीचा काही दोष नव्हता, परंतु भूमीवर देखील शाप आलेला आहे. आणि मनुष्याने वरील गोष्टीपेक्षा जेव्हा भूमीच्या गोष्टीकडे, जगाच्या गोष्टीकडे, जमिनी गोष्टीकडे जेव्हा दृष्टी लावली, त्याच्यावर देखील शाप आलेला आहे. आणि त्यामुळे आज आम्हाला दिसतं की आज आम्हाला दृष्टी कुठे लावायची. यस, दोघांना जेव्हा घालवून टाकणार आहे तेव्हा आपल्याला असं दिसतं की त्यांनी आपली दृष्टी वर लावायची. जोवर आम्ही जमिनीकडे दृष्टी लावणार, जगीचे शापच तुम्हाला मिळणार आहे. जमिनीकडे दृष्टी लावणार, सैतानी सत्ताच तुम्हाला लाभणार आहे, देहिकता आणि जगिकताच तुम्हाला लाभणार. परंतु आपली दृष्टी जेव्हा आपण वर काढणार आहे, आपल्याला असं त्या दोघांना बाहेर काढल्यानंतर आता ते जमिनीपेक्षा, जमिनीच्या गोष्टीवर अवलंबून राहण्यापेक्षा देवावर जेव्हा अवलंबून राहिले तेव्हा देवाचे आशीर्वाद तिथे मिळालेले आहे. आणि त्यामुळे आता त्यांना छळ कपटची भूमी नव्हे, तर त्यांना आता स्वर्गीय राज्य, आता त्यांना जमिनीतली कबर नव्हे तर स्वर्गीय देवाने तयार केलेल्या राज्यामध्ये प्रवेश मिळण्यासाठी नम्र राहून देवाच्या आज्ञेत चालणं महत्वाचं वाटणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला असं दिसतं की त्यांना वस्त्र घालण्यासाठी, त्यांना वस्त्र नेसवण्यासाठी देवाने सैतानींना ठेचण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाचं चिन्ह त्याच वेळेस देव केलेलं आहे. त्या झाडाचे फळ खाऊ नका. आणि त्यांनी खाल्लं आणि नग्नता त्यांच्या जीवनामध्ये आली.
परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारणाचा झगा सर्व धर्म आणि पापाची मलिनता दूर करण्यासाठी येशू ख्रिस्ताचं रक्त त्यामध्ये सांडलेलं आहे. आज आपल्याला दिसतं की तिथे एक जीवनाचे झाडाचे फळ देखील होते, जीवनाचे झाडाचे फळ देखील होते आणि परमेश्वराची कदापिच इच्छा नव्हती की त्या जीवनाच्या झाडाचं फळ त्यांनी खावं, कारण की एका बाजूला ट्री ऑफ लाईफ आहे आणि दुसऱ्या बाजूला ट्री ऑफ नॉलेज अँड गुड अँड एव्हिल. हे फळ त्यांनी खाल्लेलं, परंतु हे फळ सुरक्षित राखण्यासाठी किंवा ह्या झाडाला सुरक्षित राखण्यासाठी त्यांना त्या बागेतून बाहेर काढण्यात आलं. आणि प्रश्न हाच येतो की जीवनाचं फळमुळे काय झालं असतं, कारण की जर जीवनाचं फळ झालं असतं तर त्यांना कदाचित मृत्यू आलीच नसती आणि पापी व्यक्ती कायम पापीच राहिला असता, पापातच वावरला असता आणि तो सर्व काळ पापातच जगत राहिला असता. आपण अनेकदा सिरियस होतो, क्रिटिकल होतात, अनेकात बेड पेशंट होतात, अनेकांना अशा प्रकारची अवस्था होतात की अतिशय सहनशक्तीच्या पलीकडे आणि अतिशय वृद्ध होतात आणि आपण म्हणतो आता सुटका झाली तर बरं, आता ह्यांची मुक्ती झाली तर बरं. येस, आम्हाला क्लेश वेदना अनेकांच्या बघवत नाही, त्यांचे वृद्ध काळात हाल बघवत नाही आणि आपण त्यांच्या विकारामध्ये म्हणतो की ह्याची सुटका कर देव. आणि अशा प्रकारे या पाप आणि धर्मापासून जर आमचं जीवन तसंच चालत राहिलं असतं आणि ह्यापासून मृत्यू नसतं तर कधीच आमची सुटका झाली नसती. दुसरी गोष्ट आहे की अशुद्ध आणि दुष्टाई मध्ये असलेल्या मनुष्याला जर सार्वकालिकच जीवन मिळून गेलं असतं, इथे मरणच आलं नसतं, तर दुष्ट आणखीन दुष्ट झाला असतं. जसं टेररिस्टच्या आता हत्यार साधे हत्यार तर ते हजारांनी शेकडो लोक मारू शकतात, पण ॲटॉम बॉम्ब जर त्यांच्या हातामध्ये आला तर विचार करा की ते दुष्ट किती मोठ्या प्रमाणात जगाची हानी करू शकतात. येस, दुष्ट आणखीन दुष्टाईत वाढला असता आणि त्यामुळे दुष्टाईला एकतर मरण किंवा दुष्टाला मरण हे जगातून घालवण्यासाठी या झाडाला देखील सुरक्षित ठेवलेलं आनंद होतं. आणि त्यामुळे आज आम्हाला या झाडाचे फळ मिळणार नाही का? निश्चितच मिळणार. आपल्याला असं दिसतं की प्रगटीकरणाच्या शेवटमध्ये आपल्याला असं दिसतं की 22व्या अध्यायामध्ये की ते झाड आहे, जीवनाचं झाड आहे, ज्याच्या मध्ये 12 महिने फळ लागतात. ते फळ जे आहे ते तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी, आणि त्याचे पानं जे आहे ते तुमच्या राष्ट्रांच्या आरोग्यासाठी हे उपयोगात आणतात. तिथे मरण नाही, तिथे दिवस नाही, तिथे रात्र नाही, परमेश्वराच्या प्रकाशाने सर्व परिसर प्रकाशित झालेला आहे. आणि तिथे तुम्हाला आणि मला त्या झाडाचं फळ परत एक बार देण्यासाठी प्रभू तयार आहे, परंतु ती योग्य वेळ कुठे आहे? त्या राज्यामध्ये, इथे नाही. आणि हे आपल्याला जाणून घ्यायचं की ते फळ, हे फळ परमेश्वराने मनुष्याला दिलं होतं, परंतु मनुष्याने सैतानाचं ऐकून देवाची योजना जी आहे ती योजनेपासून कुठेतरी दूर पळ काढण्याचा प्रयत्न केला. आणि रोमकरास पत्र 5व्या अध्यायामध्ये आपल्याला असं दिसतं की ह्यामध्ये पौल काय म्हणतो बघूया. कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरले, एकाच्या आज्ञाभंगामुळे म्हणजे आदम आणि हवाच्या पापभंगामुळे अनेक जण पापी ठरले, तसे एकाच्या आज्ञा पालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले परंतु जातील. एक आहे ज्याच्या आज्ञा पालनामुळे अनेक जण धार्मिक व नीतिमान ठरणार आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्या पित्याच्या आज्ञा पालनामुळे तुम्हाला आणि मला जीवन आणि युगानुयुगाचं जीवन आहे. शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले, पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली. पाप जरी वाढलेले तरी देवाची कृपा आणि प्रीती तुम्हावर माझ्यावर आहे प्रियानो. पहिल्याचे पाप आणि आताच्या पापामध्ये जमीन आसमान का अंतर असं म्हणता येईल. पाप निरंतर वाढत चाललेले, परंतु देवाची कृपा आज आम्हावर आहे. परंतु ह्याचा अर्थ हा नाही की आदम हवेला एक चुकीमुळे जे दंड आणि शासन मिळालं तेच आपल्याला अनेक चुकांमुळे कितीतरी मोठं दंड आणि शासन मिळणार आहे. हे देखील तुम्ही आणि मी जाणून घ्या. जितकी कृपा आम्हावर झाली तितकंच मोठं शासन देखील तुम्हाला आणि मला होणार आहे. आणि देवाने यशा म्हणतो की त्याने आपल्या प्रीती व करुणेने तुम्हाला आणि मला उद्धारले, त्याच्यासाठी त्यांनी मोल म्हणजे आपल्या एकुलत्या एक पुत्राचं मोल दिलेलं आहे. त्यामुळे आपण पापाला कॅज्युअली घेता कामा नये, पापाला सहजासहजी घेता कामा नये, कारण की आम्ही जाणतो की पापासाठी त्याचा पुत्र म्हणजेच आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी दुःख क्लेश यातना वेदना इतकंच नव्हे तर नरकाच्या यातनामधून तो गेलेला आहे, यासाठी की आम्हाला त्या नरकामध्ये प्रवेश मिळता कामा नये. आणि ते जर त्याने आणि आम्हासाठी सहन केले
तर आम्हाला मुक्ती देण्यासाठी, आम्हाला पापापासून अधर्मापासून दूर राहण्यासाठी येशूच्या सहभागितेत, वचन सहभागितेत, प्रार्थनेच्या सहभागितेत निरंतर राहणं गरजेचं आहे. कारण की आमची पाप अधर्मामुळे जी नग्नता आलेली ती आम्ही निश्चितच या दिवसामध्ये आम्हाला चालणार नाही. आणि नग्न परमेश्वराने आम्हाला पाठवलं हे परमेश्वराला कधी देखील आवडत नाही. परमेश्वराला नग्नता ही पापामुळे जी आलेली ती झाकण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर दिलेला आहे, यासाठी की त्याच्याद्वारे प्राप्त जो धागा आहे आणि तो ह्यांना धारला जाईल. आपल्याला असं दिसतं की परमेश्वराने तिकडे एक कोकरू कापलेलं आहे, एक प्राणी कोकराला बसलेलं आहे आणि त्याच्याद्वारे चर्म वस्त्र त्यांना घातलेले आहे, यासाठी की अंजिराचे दैहिक गोष्टीपेक्षा चर्म वस्त्राची जी समय जो आहे तो जास्त राहील. परंतु प्रियांनो, हे देखील हे जगिक नग्नता झाकण्यासाठी पुरे, परंतु शारीरिक पेक्षा आत्मिक नग्नता झाकण्यासाठी हे चर्म वस्त्र देखील पुरेसं नाही. तर कोकऱ्याचं रक्त आणि त्याच्याद्वारे प्राप्त होणारं जीवन, आणि ते म्हणजे तारणाचं जीवन तुम्हाला आणि मला द्यावं लागेल. ज्या समय तिथे प्राणी अर्पिला गेला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त अर्पिला गेला, अर्पणा जाणार आहे हे सिद्ध झालेलं होतं. आणि तिथे हा साप जो आहे ज्याच्याबद्दल सांगितलं की तुला त्याचे मुलं ठेचणार आहे, याची संतती ठेचणार आहे, ती संतती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांच्या वधस्तंभावर ठेचलेली आपल्याला या आकृतीमध्ये दिसतं. आणि त्यामुळे आपल्याला हे गोष्ट जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर सैतानाची नांगी, सैतानाचे मुंडी हे ठेचून काढलेली आहे. त्यामुळे आम्हाला जीवन मिळणार आहे आणि तो अधिकार तुम्हाला आणि मला देखील दिलेला आहे. आज आम्ही येशूच्या नावात, येशू रक्त जयाच्या नावात आजार, विकार, सैतानाचे बंधन, सर्व निराशाचा आत्मा, सर्व भीती आणि नग्नतेचा आत्मा येशूच्या नावामध्ये घालवू शकतो. परंतु प्रियांनो, आम्ही जेव्हा मीडियाकडे बघतो, जगातल्या गोष्टीकडे बघतो, तर लोक वस्त्र धारण करण्यापेक्षा वस्त्र काढण्यामध्ये आणि फॅशनमध्ये जास्त व्यस्त झालेले दिसतात. आणि ख्रिस्ती समाजांमध्ये याची ज्याला म्हणतो पाश्चात्य संस्कृती, वेस्टर्न कल्चर हे जास्त दिसून येतं. कुठे जग चाललेलं आहे? नग्नता, शरीर झाकणं की सगळे उघडं टाकणं, याबद्दल जर आपण विचार केला तर निश्चितच ही गोष्ट देवाला आवडण्यासारखी नाही. त्यांनी या नग्नतेला झाकण्यासाठी आपल्या दूताला पाठवलं नाही, वस्त्र शिवण्यासाठी दूताला पाठवलं नाही, तर त्यांनी स्वतः कोकऱ्याला वधलं व त्याचे वस्त्र तयार करून आदामाने हवाला नेसवले. केवढी प्रीती! एक माता ज्या प्रकारे आपल्या पुत्र व कन्यावर प्रीती करते तशी त्यांनी वस्त्र नेसून तुमच्या आणि माझ्यावर प्रीती केली, यासाठी की अशा प्रकारचे वस्त्र मी तुम्हाला द्यायला तयार आहे. देव म्हणतो मी तुम्हाला द्यायला तयार आहे, ते तुम्हाला नेसवायला घालायला मी तयार आहे. परंतु तुम्ही त्यासाठी खरोखर पाप आणि धर्माची क्षमा मागून प्रायश्चित्त अंतःकरणाने माझ्याकडे येतात किंवा नाही हे देखील फार महत्वाचं आहे. परंतु ह्याच्या मार्गामध्ये सैतान व दैहिकता हे अडखळण आहे. यशायाचा 61 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादिले आहे. त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहे. यस, आज प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे जगातले वस्त्र निश्चितच आपण नेसत असताना सर्वात महत्वाचे तो जो अंतःकरण जाणणार आहे, जो आत्म्याला तो स्वर्गीय राज्यात घेऊन जाणार आहे, तो आम्हाला लवकरच घ्यायला येते. तो आमच्या शरीरावर कोणते वस्त्र बघणार आहे? आमच्या शरीरावर तारणाची वस्त्र बघणार आहे. धार्मिकतेची नीतिमत्वाची वस्त्रे याने आम्ही आच्छा दिलेलं आहे की हे बघणार आहोत. 1,44,000 जेव्हा ते सर्व पुरुष तिथे उभे झालेले आहे आणि तो कोकराच्या समोर ते विचारलं जातं की हे लोक कोण आहे? तर इथे सांगितलं की कोकराच्या रक्ताने शुद्ध केलेले वस्त्र धुतलेले असे हे लोक आहे. हो प्रियांनो, आम्ही कोकराच्या रक्ताच्या द्वारे आपले वस्त्र शुद्ध केले की नाही? आपलं शरीर पेक्षा आपल्या आत्म्याला शुद्धता प्राप्त झाली आहे की नाही? कारण की येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला वस्त्र नेसवण्यासाठी स्वतःच्या वस्त्राचा त्याग केलेला. जेव्हा आपण वधस्तंभाच्याकडे बघतो त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्त इथे आम्हाला वस्त्र विहीन दिसतो, यासाठी त्याचे वस्त्र आणि त्याचे वस्त्र त्याच्यापासून हिरावून घेतले गेले की आम्हाला त्यांनी वस्त्र द्यावे आणि ही सर्व अवस्था त्यांनी आमच्यासाठी
सहन केलेली ही दया, ही प्रीती, ही करुणा, ही देवाच्या योजनेचा भाग होती. त्यांनी स्वतःला वस्त्र विहीन केलं, परंतु तुम्हाला आणि मला तारणाचे वस्त्र, धार्मिकतेचे वस्त्र घातलेले. आणि ह्याचा जर तुम्हाला आणि मला जर विश्वास आहे तर प्रियांनो, आज परत एक या वस्त्राच्या बद्दल आम्ही जेव्हा विचार करतो, आपल्या नग्नतेच्या बद्दल विचार करतो, हो किती दिवस आम्ही नग्नतेत राहणार. हो आज तुमच्या आणि माझ्याकडे बघून देव निश्चित दृष्टी फिरवत आहे, कारण की ह्यांच्या शरीरावर जग व देहिकताचे, पापन धर्माचे, सर्व अशुद्धतेचे वस्त्र नेसवलेले, परंतु तारणाचे जग, धार्मिकतेचे जग आमच्या जीवनात दिसत नाही. वेळ जवळ आहे, समय कठीण आहे प्रियांनो. आता आम्हाला विचार करण्याची गरज आहे की आम्ही देवाच्या समोर जाऊ तरी जाऊ कसे, जेव्हा त्याला बोलवण्यात आलेलं आहे आणि ते लपलेले आहे. हो येशू ख्रिस्त जर तुम्हाला आणि मला परत एकदा स्वर्गातून घेण्यासाठी, रॅप्चरच्या साठी वर नेणार आहे, तर कुठे आमचे वस्त्र? हे जगात ते सर्व वस्त्र जगात टाकले जाणारे हे देह जे आहे ते सर्व काही, आणि आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं अलौकिक देह प्राप्त होणार आहे आणि ते देहासह आम्ही वर जाणार आहोत. ते कशाने नसलेलं आहे, ते आहे तारणाचे वस्त्र, धार्मिकतेच्या जगाने आजच्या दिलेले ते जग आहे. आणि त्याच्यासाठी आज जर देव तुम्हाला आणि मला बोलवत आहे, देव तुम्हाला आणि मला दर्शन देत आहे आणि म्हणत होते की आदामा आदामा तू कुठे आहे, तर निश्चितच आम्ही देवापासून गुप्त तर नाही, परंतु आम्ही पाप आणि धर्मातून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अवस्था कठीण आहे प्रियांनो. मना आणि अंतःकरणाचा शोध घ्या. जे काय दुष्कर्म इथे आम्ही आदाम आणि हवा प्रमाणे लपून न ठेवता, एकमेकांवर दोष न लावता, परिस्थिती आणि एन्व्हायरमेंटला दोष की ह्याच्यामुळे झाला त्याच्यामुळे, देवाला एक्सक्यूज हवे नाही. देवाला हवं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशू हवा, तारण हवं, धार्मिकता हवी. आणि ही घेण्यासाठी इतर कोणता मार्ग नाही. त्याच्या प्रीतीमध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या आज्ञामध्ये आम्ही जर चालत आहोत तर निश्चितच त्या सर्व गोष्टी आम्हाला मिळणार आहे. प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे, म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहे. यस, आता आम्हाला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळण्यासाठी जाण्याची वेळ आलेली आहे. ते जीवनाचं झाड जे सर्व प्रकारचे आजार, ज्याचे पानं सर्व राष्ट्राला आरोग्य देणारे असे झाड आहे, ते आमची वाट बघत आहे. कोरोना आणि जगातल्या गोष्टीचा व्हायरस मिळो न मिळो, आजार आणि अनेक आजार येऊ न येऊ, त्याच्यापासून तुम्हाला आणि मला मुक्ती कदाचित मिळो न मिळो, परंतु एक झाड तुमची आणि माझी वाट बघत आहे, जे तुम्हाला आत्मिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, युगानुगाचं जीवन देण्यासाठी तयार आहे. और वेशीतून नगरीतून आपल्याला जाना. सियोन देश हमारा है, देश रहते हैं परदेश जाएंगे अपने देश. गाणं गाणं पुरेसं नाही, तर त्याची तयारीला आम्हाला लागणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत? आज जर आपण नग्न अवस्थेमध्ये आहोत, आज आपण बालका समान नग्न अवस्थेमध्ये आहोत, छोटे, तर आपल्याला दृढ होणं, वचनामध्ये वाढणं, प्रार्थनेमध्ये वाढणं महत्वाचं आहे. किती दिवस आम्ही दूध पितो आणि त्या दैहिक आणि जैविक आणि एक पारंपरिक विधीने चालणार आहे. आम्हाला वचनात, प्रार्थनेत, सेवेत तत्पराने दृढ होणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि यासाठी आज परत एक बार तो आम्हाला विचारते की अब्राहम तू कुठे? आणि मी नग्न असल्यामुळे लपले राहा. हो प्रियांनो, किती दिवस लपणार आहे? परमेश्वर तुम्हाला आणि माझी परिस्थिती जाणतो. तयारीच लागा, कारण की आम्हाला असं दिसत आहे की प्रभू परमेश्वर जो आहे तो लवकरच आम्हाला येणार आहे आणि त्या राष्ट्राचं पतन जे त्याने आम्हासाठी दिलेलं ते आम्हाला देणार आहे. त्यासाठी आम्हाला एकच काम करायचं आहे, जे आपले झगे येशूच्या रक्ताने धुतात, पाप अधर्मापासून दूर राहण्यासाठी परत एक बार येशूचे पाठवलेल्या आत्म्याच्या आज्ञेत आणि सामर्थ्यात चालतात. ते नुसते फळ देणारे, खाणारे नव्हे तर फळ देणारे होतात. जरी आम्ही फळ खाऊन चुकलो तरी आज आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वराने, देवाने आत्म्याची फळं दिलेले, त्याचा आस्वाद आपण जेव्हा इतरांना देतो तेव्हा निश्चितच देवाचा गौरव, स्वर्गीय पित्याचा गौरव होतो आणि देवाचं आगमन जवळ असताना आम्ही आणखी तयारीच लागतो. आपण डोळे झाकूया, प्रार्थना करूया. प्रभू आमच्याशी आज बोलू इच्छित असताना तो आम्हाला विचारते की आदामा तू कुठे आहे?
आणि आम्ही म्हणतो की नाही नाही पिता, मी भीतीने घाबरलेलो, भयभीत कोरोनामुळे घरामध्ये लपलेलं आहे, तर निश्चितच चालणार नाही. आम्हाला लपून कुठवर दिवस घालवणार, आम्हाला बाहेर पडावंच लागणार आहे, आम्हाला बाहेर सर्व परिस्थितीला सामोरं जावंच लागणार आहे. ते परिस्थितीला सामोरं जात असताना आम्हाला संरक्षण देणारं कोण आहे, आमचा बचाव करणारं कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्ताचे कोट, संरक्षणाचं कवच हे प्रभूने आम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. आज आम्ही त्याचा स्वीकार करणार आहोत. प्रार्थना जाऊया. प्रभू आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की आज परत एक वार तो वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे. आम्हाला विचारतोय की तू कुठे आहे, आणि पवित्र परमेश्वर आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली की नाही प्रभू, खरोखर आज माझी परिस्थिती कठीण आहे, मी दीन आहे, दुबळ आहे प्रभू, खरोखर माझ्यामध्ये योग्यता पात्रता नाही, मी जगत आहे, एक गोष्टीमध्ये जास्त वेळ देतो, आणि पवित्र परमेश्वर तुझ्या आज्ञा आणि तुझे सर्व वचन आणि सर्व परिस्थितीला पवित्र कमी मोल देतो. या परिस्थितीत मी भयभीत आहे, मी नोकरी, माझं कुटुंब, माझं लेकरं, माझी संतती या सर्व गोष्टीच्या मागे आहे, परंतु देवाच्या सर्व गौरव राज्यापासून दूर असताना प्रभू माझ्यावर दया कर. माझ्यातली सर्व मलिनता दुष्कर्म दूर करण्यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले, मी चर्चला गेलो, मंदिराला गेलो, बायबलला घेतलो, परंतु आज देखील माझ्यामध्ये विश्वास नाही. हो पवित्र परमेश्वर, तू आम्हावर दया कर. आणि येशू तुम्हाला स्पष्ट सांगते की आपल्या धर्म आणि पापाची कबुली करा, तो विश्वास नाहीये, तो सर्व धर्म आणि पापांची क्षमा करण्यासाठी तयार आहे. हो येशू राजा, आज आम्ही परत एक फार जर आदामन हवा प्रमाणे नव्हे तर येशू आम्ही निश्चितच तुझ्या चरणी येऊन मज पापेवर दया कर असं म्हणून पाप सोडून देतो. तर तू विश्वसनीय आहे आणि आम्हाला सर्व धर्म पाप दूर करतो. तू आम्हाला तारणाचे वस्त्र आणि पवित्र पित्या धार्मिकतेच्या झगाने आच्छादित करतो, यासाठी की पवित्र पित्या आम्ही निरंतर तुझ्यामध्ये, तुझ्या पावित्र्यामध्ये, कृपेमध्ये चालावं आणि त्याद्वारे तुझा गौरव व्हावा. येशू तू लवकरच येत आहे. हो पवित्र पित्या, लोक लपणार आहे, खंदकात लपणार आहे, श्रीमंत, धनवान आणि सर्व पवित्र परमेश्वर सर्व प्रकारच्या संपत्ती धनाने भरलेले लोक वेगवेगळ्या जागा बनवून तिथे लपणार आहे, परंतु तुझ्यापासून कोण लपू शकणार आहे? हो येशू, प्रत्येकाला जबाब देण्यासाठी, तुझ्या जवळ समोर उभा राहण्यासाठी, हो येशू राजा, तू आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी येत असताना येशू ते लपलेले लोक तुझ्या क्रोधाला समोर जातील, परंतु जे आम्ही विश्वास नाही प्रार्थित आहोत ते तुझ्या बरोबर अंतराळात ते स्वर्गीय राज्यात घेतले जाणार. आणि यासाठी परत एक वार येशू राजा, आमची नग्नता, आमची भीती, आमची दडपण दूर कर. जिथे पवित्र पित्या प्रीती आहे तिथे भीती नष्ट होते. आज देवाची प्रीती आम्हाला बोलावत आहे आणि ती प्रीती आम्हाला हे सांगते की मी तुझ्यावर प्रीती करण्यासाठी आपले प्राण वधस्तंभावर प्राण दिले. तू माझ्या बरोबर ये आणि तू आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी तयार असताना प्रभू येशूच्या नावात आमच्या धर्म, पाप, सर्व क्लेश, भीती, दडपण, निराशा येशूच्या नावात दूर कर. आम्हाला कोरोनाची देखील भीती आहे पवित्र पित्या, परंतु घाबरून चालणार नाही. आम्ही आज जाऊ, उद्या जाऊ, पवित्र परमेश्वर, जगातून आमची सुटका निश्चितच होणार आहे. परंतु जे तुझ्या विश्वासात प्रीतीत आहे, ज्यांचं तारण पवित्र पिते झालेलं आहे, जे येशूच्या मार्गात चालत आहे, जे सेवेमध्ये स्थिर आहे, घरी प्रार्थना करतात, बायबल वाचतात, उपवास करतात, गुडघ्यावर येतात आणि येशू कौटुंबिक भक्तीच्या द्वारे आज घरामध्ये आणि येण्या दिवसा मंदिरामध्ये तुझी सेवा आणि कार्य सज्ज होतील, ते तुझ्या बरोबर अंतराळात घेतले जाणार. आणि यासाठी आमची विशेष तयारी करण्यासाठी ही भीती आमच्या मनामध्ये तू घातलेली. सैतानाला बघून ते लोक म्हणतात भीत नाही पवित्र पिता, परंतु देवाला प्रार्थना करतात. आज सैतान आम्हाला जवळचा वाटतो का? आज निश्चितच सैतान जवळचा वाटतो आणि जगामध्ये ही गोष्टी जवळ वाटतं तर आम्ही जगातच राहून जाणार. तो जर आम्हाला देव जवळचा वाटतो, देवाची आज्ञा जवळचा वाटतं, आम्ही त्याच्या आज्ञा पालन करणार आहोत. आणि त्यासाठी आज्ञा पालनाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, विश्वासाचा आत्मा आणि विशेष करून पवित्र परमेश्वर तुझ्या सेवेचा आत्मा तो आम्हाला दे. आणि तो पवित्र आत्मा तो आम्हाला दिलेला आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी जातो खरा, परंतु आत्मा तुम्हावर येईल, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हे सामर्थ्य आज आम्हाला दिलेलं आहे. त्या सामर्थ्याने आम्ही सेवा करण्यासाठी सज्ज स्थिर असावं अशी कृपा आणि दया कर. धन्यवाद येशू, तुझ्या कृपेने दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवाने आत्मा म्हणून करा. आमेन आमेन. प्रभूला धन्यवाद असं, कारण की आज आपल्या प्रार्थना प्रभूने ऐकलेल्या आहे. आज परत एका आपल्या कुटुंबासाठी त्याची योजना, त्याचे संकल्प त्याने पूर्ततेस आणलेले आहे. आपली निराशा, आपले अशुद्धता, आपली भीती त्यांनी घालवलेली आहे. आणि परत एक बार तो हेच म्हणत आहे की तुमच्यासाठी माझे संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. त्याच्यावर विश्वास ठेवू, त्याच्यावर भरोसा ठेवूया. आणि यासाठी आम्हाला त्याने आत्मा व आत्म्याच्या द्वारे संजीवन आणि उत्तेजन देखील दिले. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना जाऊया. हे आमच्या स्वर्ग, तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर.
तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज समजते आणि जसे आम्ही आपल्या सोडले तसे तू आमचे नियम सोड आणि आम्हाला परीक्षेत वाईटापासून सोड कारण की राज्य सामर्थ आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमच्या अंतःकरणावर तुमचे विचार देवाच्या त्याच्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो आणि सर्व समर्थ देव जो बाप देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची कृपा याची शांती याचं भरभराट याचं आरोग्य हजर असलेल्या ऐकणाऱ्या बघणाऱ्या सर्व फेसबुक व्ह्यूवर्स युट्यूब व्ह्यूवर्स यांच्या बरोबर आणि ख्रिस्ती मंडळी बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो आमेन आमेन आमेन.